नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण लक्ष्मीपूजन मांडणी व पूजन कसे करावे हे पाहिले. तर आज आपण दिवाळी पाडव्याविषयी बघणार आहोत. बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी विष्णूच्या वामन अवताराने बळीराजाला पाताळात स्थान दिले. या घटनेचे स्मरण केले जाते. या सणाचे महत्त्व पती पत्नीमधील नाते, व्यापार आणि विक्रम संवत कालगणनेच्या प्रारंभामुळे आहे. या दिवशी महासती पतिव्रत्य धर्माचे स्मरण करून पत्नीने पतीस उटणे लावून अभ्यंग स्नान घालावे व औक्षण करावे. सकाळी पतीचे पूजन करून त्यांचे चरणतीर्थ घ्यावे. बलिप्रतिपदेस दिवाळीचा पाडवा म्हणतात. हा दिवस पती पत्नीमधील प्रेम आणि नात्याचा सन्मान करतो. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो. काही परंपरांनुसार या दिवशी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून इंद्रदेवाच्या क्रोधापासून गोकुळवासियांचे रक्षण केले होते. अन्नाच्या ढिगावर गोपाळकृष्ण ठेवून त्यांची पूजा करतात. गाय म्हणजे लक्ष्मी व खोंड म्हणजे कुबेर समजून त्यांची पूजा करावी. नव्या वहीची पूजा करून जमा खर्च लिहिण्यास सुरुवात करावी. व्यापारासाठी हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात असतो. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. त्या दिवशी आपल्याला हनुमत बिसा आणि रामरक्षा म्हणायची आहे. त्यामुळे आरोग्य प्राप्ती होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.